म्हणजे थेटच नाही गेले भेटायला. मी आपली रस्त्यातनं जात होते तेव्हा ते दोघं अचानक मला समोर दिसले आणि बुवा तर अक्षरशः गाडीपाशी आले होते. म्हणून मी बाहेर उतरले. म्हणलं हा सगळा काय तमाशा चाललाय. तेव्हा मला कळलं त्या गावातले सगळे लोक त्या राणीच्या आईवडिलांना नको नको ते बोलत होते. काय तर म्हणे तुम्ही त्या मुलीच्या जीवावर जगताय, तुम्हाला तिचं लग्न लावून देता येत नाही, मग कशाला जन्माला घातलीत तिला, हे असं काहीतरी बोलत होते हो. आणि मला काही ते पटलं नाही. आणि आधी तुम्ही तिला तर मान्य आहे ना, मला मान्य आहे. याआधी मी पण ह्या सगळ्यांना खूप शिव्या शाप दिल्यात. त्या राणीचा आहे मी सतत दुस्वास करत आले. नको नको ते बोलले तिला. अगदी चोरीचा चाळ घेतलाय तिच्यावर. पण मी तरी काय करू, परिस्थितीच तशी होती तेव्हा. पण आता जेव्हा मी शांतपणे विचार केला ना, तेव्हा मला कळलं माझी चूक झाली. आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून समजा मला असं करावंसं वाटतंय. नाही म्हणजे मी काही कंपनीची मालकीण नाहीये ना, जे तिला पगार वाढवून देईन किंवा एखादी चांगली पोस्ट देऊन तिचं प्रमोशन करीन. म्हणून म्हटलं तिचं लग्न लावून दिलं तर तिच्या घरच्यांनाही बरं वाटेल ना. ऐकून खरंच खूप बरं वाटलं, आनंद झाला. इतक्या वर्षांनी खरंच तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय. पण एक विचारू? हो विचारा ना. राणी लग्न झाल्यावरती गाव सोडून निघून जाईल, तुमच्या डोक्याचा ताप जाईल, या विचारानं तर तुम्ही काही आपल्या आयुष्याचा समजा मनस्ताप संपून जाऊ दे, समजा दुःख समजा तरच संपून जाऊ दे. चला तुम्ही. अगं सुरक्या, अगं माझं ऐक तरी एकदा. अगं आपण मेलो तर आपली राणी पोरकी होईल ग. उद्या काय व्हायचंय ते उद्या. तिला जर तिच्या सुखाची फिकीर नाही तर आपण कशाला करायची. तिकडं बघितलं का, ते काय जीव देते का काय? हो बुवा काय करताय, मागं मागं. आवाज सुरक्षित आहे, खुळ्यावानी करू नका. खाली या. नाही येणार, नाही उतरणार मी खाली. मला माझ्या राणीच्या भविष्यातली अडचण म्हणून नाही जगायचं. मी नाही माझ्या राणीचं आयुष्य खराब करणार. हो तुम्ही चला. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला ना मी कपटी मनाची वाटते, हेच ओळखलेत का तुम्ही मला? नाही तसं असेल ना तर स्पष्ट सांगा. मी आत्ता जाऊन सांगते त्या राणीच्या आई वडिलांना की बाबा तुमच्या मुलीचं लग्न लावून देणं काही आम्हाला जमणार नाही, कारण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर काही विश्वासच नाहीये. अहो गंमत केली मी तुमची, असं काय करताय? ही अशी नको तेवेळेस गंमत सुचते का तुम्हाला? म्हणजे मी मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय. मला माझी चूक कळलीये, मी त्यावर काहीतरी मार्ग काढतेय. मला पाठिंबा द्यायचा सोडून तुम्ही अशी गंमत करताय माझी. चुकलं माझं. काय तुमचा राणीवरचा राग इतका पराकोटीचा होता की आधी विश्वासच बसला नाही. मग आत्ताचा हा तुमचा राग बघून विश्वास बसतोय माझा. बोला कसं आणि काय करायचं ठरवलंय तुम्ही? आता काय सगळं मी एकटीनेच करायचंय का? अहो मी राणीच्या लग्नाचा घाट घालतेय ना, मग त्यासाठी मला तुमच्याही मदतीची गरज आहे. तुम्ही मला साथ द्याल ना? चांगल्या गोष्टी करता मी नेहमीच साथ देतो. आणि गुणी मुलगी आहे, संस्कारी मुलगी आहे. आपण तिचं लग्न दिमागात साजरं करू. बरं आलोच मी. हो नक्की करू, अगदी दिमाग खात करू. एवढं दिमाग खात करू की आयुष्यभर तिच्या लक्षात राहिलं पाहिजे. कोणी यांच्या डोक्यामध्ये हे खूळ टाकलंय कुणाच ठाऊक. डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. अजून कसे आले नाही पण ते काही नाही. यावेळी काही झालं ना तरी मी तुमच्या नाटकांना बळी पडणार नाही. राणे राणे अगं चल तिकडे. बुवा आणि मावशी पाण्याच्या टाकीवर चढले ती जीव द्यायला.
अरे काय नाही, मला घाबरवायला ना नाटकं करतायत नुसते. तू नको लक्ष दे. अगं खरंच चढले ती पाण्याच्या टाकीवर, परत वांगाळ काहीतरी घडल्यापेक्षा आत्ताच चल. अगं राणे खरंच जीव द्यायला चढले ती, चल की लवकर. काय? अगं ऐक की माझं सुरकेस. तुम्ही काय ऐका ना माझं. हे बघा, आजपर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टीत साथ दिली, प्रत्येक गोष्टीत साथ दिली. आज या एका गोष्टीत मला साथ द्या तुम्ही. हो, आपण आपलं आयुष्य संपून आपल्या राणीच्या आयुष्याची वाट मोकळी करून देऊ. चला तुम्ही. ठेवा इथं. द्यात. द्या म्हणलंय ना. ओ बुवा, अहो काय करताय? जीव देताय का काय? खाली या. चला. मावशी काय करताय? खाली या. ओ बुवा, ऐका आमचं, असं येडेवाणी करू नका. खाली या. चला लवकर. नाही, आपल्याला नवीन ॲग्रीमेंट करायला लागेल आणि त्यासाठी आमची एक अट आहे. आम्हाला कॅम्पेनिंगसाठी प्रोजेक्टसाठीचा फेस हा ग्राउंड लेवलच्या वुमनचा हवा आहे. आम्हाला प्रॉडक्ट सोबत त्यांनाही प्रमोट करायचंय. तुमच्या फॅक्टरीमध्ये जी मुलगी होती ती आमचा फेस असेल. आमच्या मॅडमना त्यांनी खूप इम्प्रेस केलं होतं. कोणती मुलगी? सर ते राणीबद्दल बोलतायत.